मित्रांनो, गेल्या अनेक भागांमधून आपण म्हाडा किंवा सिडको संदर्भात वेगवेगळ्या प्रकारची माहिती पाहत आहोत आणि त्याशिवाय अनेकांच्या कमेंट्स आपल्याला येतात की नेमका या लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत. आपण त्याच्या संदर्भात ऑलरेडी माहिती पाहिलेली आहे. वेगवेगळे जे काही लॉटरीशी संबंधित प्रश्न असतात त्यांना घेऊन आपण सातत्यानं माहिती पाहत आहोत आणि आज सुद्धा आपण लॉटरीपूर्वी आपण नेमकं काय काळजी घ्यायला हवी किंवा अर्ज करण्यापूर्वी काय काळजी घ्यायला हवी, कोणते कोणते कागदपत्रे आपण कशा प्रकारे तयार ठेवायला हवेत या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, जी काही म्हाडाची लॉटरी आता आलेली आहे किंवा जी काही लॉटरी जाहीर झालेली आहे किंवा काही लॉटरीज जाहीर होणार आहेत, म्हणून आता पुणे लॉटरी आहे, कोकण लॉटरी आहे, मुंबईची लॉटरी सुद्धा किंवा नाशिक असेल किंवा छत्रपती संभाजीनगर अर्थातच औरंगाबाद लॉटरी असेल, या सगळ्या लॉटरीसाठी एकत्रित प्रोसिजर आता सुरू केलेली आहे. म्हाडाने एकाच वेबसाईटवरून सगळी माहिती आपण अपलोड करू शकतो किंवा एकदाच आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. लक्षात घ्या मित्रांनो, ही जे काही रजिस्ट्रेशन आहे ते 5 वर्षासाठी असणार आहे. 5 वर्षानंतर तुम्हाला परत डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा डोमिसाइल सर्टिफिकेट चेंज करावं लागणार आहे किंवा तुमचं जे इन्कम सर्टिफिकेट ते दर वर्षी तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे, ज्या वर्षी लॉटरी येईल त्या वर्षी. आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं की आपण लॉटरीत अर्ज करण्यापूर्वी अनेकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या चुका होतात. त्या चुका होऊ नये म्हणून नेमकं आपण काय प्रिपरेशन करायला पाहिजे, काय तयारी करायला पाहिजे आणि आपले जे काही कागदपत्र आहेत ती कशा प्रकारे असायला हवीत, कुठल्या त्या संदर्भात माहिती पाहण्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आणि त्या स्क्रीनवरती तुम्हाला सगळं दाखवणार आहे की नेमकं कुठल्या वेबसाईटला जायचं आणि ते डॉक्युमेंटची यादी कशी पाहिजे आणि कशा प्रकारे आपण ते डॉक्युमेंट्स तयार करून घ्यायचे. चला तर मित्रांनो, म्हाडाचा अर्ज करण्यापूर्वी नेमकं आपल्याला काय काळजी घ्यावी याची आहे किंवा आपल्याला नेमकं कोणते कोणते कागदपत्रे तयार करायचे आहेत ही माहिती आपण लाईव्ह पाहूया. इथे तुम्हाला फक्त जायचं आहे म्हाडाच्या वेबसाईटवरती जे आहे म्हाडा लॉटरी .म्हाडा.gov.in म्हणजे जे https://lottery.म्हाडा.gov.in ही ती लिंक आहे. ह्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जिथे होम पेज म्हाडा दिसते पहिलं त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला हा पेज ओपन होणार आहे, जो फक्त प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यासाठीच आहे. लक्षात घ्या, म्हणजे हा जो संपूर्ण पेज प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यासाठी आहे. तर इथे तुम्हाला जर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही याच पेजवरती रजिस्टर करून अर्ज करायचा आहे. पण जर तुम्हाला लॉटरीसाठी मेन लॉटरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला https://housing.mhada.gov.in या लिंकवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला इथे साइन अप म्हणून येते, इथे साइन इन म्हणून येते. हे सगळे पुढची प्रोसेस आहे, पण आज आपण फक्त डॉक्युमेंट संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर तुम्हाला इथं लेफ्ट साईडला जे 3 लाईन्स दिसत आहेत तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथे सगळ्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. होम आहे, न्यूज आहे, क्विक लिंक्स आहेत, हेल्प आहे, नोटिफिकेशन, अप्लाय, ॲप्लिकेशन्स, माय इश्यूज, सर्टिफिकेट जनरेशन, व्ह्यू लाईव्ह स्कीम्स, कॉन्टॅक्ट अस, प्रायव्हसी अँड लॉग आउट हे सगळे ऑप्शन्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. होम पेज ओपन केलं तर मित्रांनो होम पेजला आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे अतिशय महत्त्वाचे आज आपला जो मुद्दा आहे तोच आपण पाहणार आहोत की इथे तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, म्हणजे नेमकं रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी आहे. आणि बिफोर स्टार्टिंग द रजिस्ट्रेशन प्रोसेस यू नीड टू इन्श्योर यू हॅव फॉलोइंग डॉक्युमेंट्स विथ यू. लिस्ट ऑफ थिंग्स टू प्रिपेअर बिफोर स्टार्टिंग रजिस्ट्रेशन प्रोसेस, म्हणजे तुम्हाला हे डॉक्युमेंट्स तयार असतील तरच तुम्ही पुढील प्रोसेस करू शकता. इथे बघा, पहिला आहे आधार कार्ड लिंक विथ मोबाईल नंबर लिंक विथ आधार. तुम्हाला असा मोबाईल नंबर द्यायचा आहे जो तुमचा आधार कार्डशी लिंक झालेला आहे. महत्वाचं आहे मित्रांनो, म्हणजे तुमचं मोबाईल नंबर आणि आधार कार्ड लिंक असेल तरच त्याच्यावर OTP येणार आहे मोबाईलवरती आणि OTP आल्याच्या नंतरच तुमचं आधारचं व्हेरिफिकेशन होणार आहे. म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून ज्यांनी आतापर्यंत आपलं मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक केला नसेल त्यांनी पहिलं तो लिंक करून घ्या आणि त्याच्यानंतरच प्रोसेस स्टार्ट करा. दुसरा आहे मित्रांनो ईमेल आयडी. ईमेल आयडी तुम्हाला ईमेल आयडी वरती OTP पाठवला जाईल आणि तो OTP तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे. म्हणजे मोबाईल नंबरवरती सुद्धा OTP पाठवला जाईल आणि ईमेल आयडी वरती सुद्धा OTP पाठवला जाईल. आता इथे जर मोबाईल नंबर जो दिलाय तो दोन्ही व्हेरीफाय झाल्याच्या नंतर पुढील प्रोसेस सुरू होणार आहे. म्हणजे ईमेलचा OTP जो काय तो व्हेरीफाय करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्डचे डिटेल्स यू नीड टू अपलोड अ क्लिअर इमेज ऑफ आधार फ्रंट अँड बॅक साइड ऑफ युअर आधार कार्ड. तुमच्या आधार कार्डची फ्रंट साइड आणि बॅक साइड दोन्ही तुम्हाला इथे अपलोड कराव्या लागणार आहेत. म्हणून
त्या आधार कार्डचे फोटोज काढून व्यवस्थितरित्या त्याची PDF असेल किंवा फोटोज असतील त्याचा एक फोल्डर बनवून मोबाईलमध्ये ठेवा. नंतर आहे मित्रांनो पॅन कार्ड अतिशय महत्त्वाचं. यू नीड टू अपलोड क्लिअर अँड रीडेबल इमेज ऑफ युअर पॅन कार्ड. क्लिअर इमेज पाहिजे पॅन कार्डची. तुम्हाला ते पॅन कार्ड त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. नंतर आहे स्पाऊस आधार किंवा आधार कार्ड. समजा पती अर्ज करत असेल तर पत्नीचं आधार कार्ड द्यावं लागणार आहे आणि पत्नीच्या नावे अर्ज करत असेल तर पतीचं आधार कार्ड देणं बंधनकारक आहे. म्हणून दोघांनाही या ठिकाणी आपलं आधार कार्ड फ्रंट आणि बॅक साईड अपलोड करायची आहे. त्यानंतर स्पाऊस पॅन कार्ड म्हणजे तुमचं पती आणि पत्नीचं पॅन कार्ड सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. म्हणजे यू नीड टू अपलोड टू क्लिअर रिलायबल इमेज ऑफ युअर स्पाऊस पॅन. इफ युअर स्पाऊस डू नॉट हॅव अ पॅन कार्ड देन सिलेक्ट नो अँड प्रोसीड. जर तुमच्या पत्नीचं पॅन कार्ड नसेल किंवा पतीचं पॅन कार्ड नसेल तर तुम्ही नो करून पुढील प्रोसेस करू शकता. नंतर आहे महत्त्वाचं डोमिसाइल सर्टिफिकेट. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. डोमिसाइल सर्टिफिकेट मस्ट बी इश्यूड विदिन द लास्ट 5 years. फक्त मागील 5 वर्षाचंच डोमिसाइल तुम्हाला व्हॅलिड असणार आहे. दॅट मीन्स इश्यूड आफ्टर 1 January 2018. 1 जानेवारी 2018च्या नंतरच इश्यू झालेलं सर्टिफिकेट तुमचं व्हॅलिड असणार आहे. ज्याच्यावरती बारकोड आहे असे सर्टिफिकेट व्हॅलिड आहेत किंवा एक्सेप्ट केले जाणार आहेत. यू मस्ट हॅव बारकोड विच इश्यूड बाय द महा ऑनलाईन और महा IT. तुम्हाला बारकोड वालाच IT रिटर्न तिथे डोमिसाइल सर्टिफिकेट तिथे तुम्हाला अपलोड करायचं आहे. जे आपले सरकारवरून जे मिळतं तो तुम्हाला तिथे अपलोड करायचा आहे. इफ यू डोंट हॅव, जर तुमच्याकडे ते नसेल तर काय आहे, तर तुमच्याकडे जर नसेल तर यू कॅन अप्लाय फॉर न्यू डोमिसाइल ऑन आपले सरकार अँड प्रोव्हाइड द ऍप्लिकेशन ID और नंबर ऑफ युअर डोमिसाइल ऍप्लिकेशन अँड यू विल बी अलाउड टू प्रोसीड सब्जेक्ट टू कंडिशन दॅट यू विल प्रोव्हाइड अँड अपलोड द डोमिसाइल सर्टिफिकेट बिफोर टेकिंग पोझिशन ऑफ द फ्लॅट. बघा काय दिले, जर तुमच्याकडे तुमचं नवीन डोमिसाइल नसेल तर तुम्ही जुनं अपलोड करू शकता, पण तिथेच तुम्हाला नवीनसाठी अप्लाय करायचं आहे. कंपल्सरी अप्लाय केल्याच्यानंतर जो काही तुम्हाला टोकन ID मिळेल महारेराकडून महा ऑनलाईन कडून किंवा जो काही ID नंबर मिळेल तो ID नंबर तिथे तुम्हाला मेन्शन करायचा आहे. डोमिसाइल आणि तुमचं डोमिसाइल तुम्हाला पोझिशन पूर्वी नवीन डोमिसाइल तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. यू कॅन ऑल्सो गेट द डोमिसाइल सर्टिफिकेट बाय व्हिजिटिंग द नियरेस्ट महा ई सेवा केंद्र. तुमच्या जवळच्या एरियामध्ये महा ई सेवा केंद्र असेल तर तिथून तुम्ही ते हस्तगत किंवा प्राप्त करू शकता. टू अप्लाय फॉर न्यू डोमिसाइल क्लिक हिअर. खूप चांगली मला बाब वाटली मित्रांनो म्हाडाची यावेळेस की त्यांनी डोमिसाइल साठी अप्लाय करण्यासाठी जी काही लिंक आहे ती इथे प्रोव्हाइड केलेली आहे. म्हणजे जास्त सफर करायची गरज नाहीये अर्जदारांना किंवा जास्त पॅनिक व्हायची गरज नाहीये. क्लिक करून बघतो मी ते काय दिलेलं आहे. तर क्लिक हिअर म्हटल्यानंतर तुम्हाला जी काही महा ऑनलाईनची वेबसाईट आहे ती ओपन होणार आहे. आपले सरकारची वेबसाईट इथे ओपन झालेली आहे मित्रांनो. आपले सरकारच्या ओपन वेबसाईटला गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे सगळे सर्च हिअर ऑनलाईन सर्व्हिस तुम्ही ते डोमिसाइल म्हणून तुम्ही क्लिक करू शकता. डोमिसाइल किंवा एज नॅशनॅलिटी. आता इथे एज नॅशनॅलिटी डोमिसाइलला तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स आवश्यक असणार आहेत ही सगळी माहिती आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहूया जेणेकरून आपला जास्त वेळ जाणार नाही. मी क्लोज करतो. यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवतो मित्रांनो की नेमका डोमिसाइल सर्टिफिकेट कशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा. तर पुढे पहा. आपण आता पुढे जाऊया. मेन पेज आपले जे काही लॉटरीचे पेज आहे तिथे आपण जाऊया. म्हाडाच्या लॉटरीच्या पेजवरती जाऊन पाहूया पुढील प्रोसेस काय आहे. तर ITR सेल्फ म्हणजे तुमचा ITR यू हॅव इफ यू हॅव अन ITR. जर तुमच्याकडे ITR असेल तरच तर तुम्हाला फायनान्शियल इयर 2021-22 आणि असेसमेंट इयर 2022-23 तुम्हाला ITR द्यावं लागणार आहे. फॉर्म 16 और सॅलरी स्लिप इज नॉट अलाउड. खूप महत्वाचं आहे मित्रांनो. अनेकांनी विचारलं होतं की फॉर्म 16 चालेल का किंवा माझ्याकडे सॅलरी स्लिप आहे ते चालेल का. तुमचे सॅलरी स्लिप आणि फॉर्म 16 हा अलाउड नाहीये, ऍक्सेप्ट केला जाणार नाही. म्हणून फक्त आणि फक्त ITR रिटर्न तुम्हाला ते फाईलचं अक्नॉलेजमेंट अपलोड करावं लागणार आहे. पुढे काय म्हटलंय, ITR अक्नॉलेजमेंट रिसिप्ट इज मेंडेटरी. जे फर्स्ट पेज असते आपलं IT रिटर्न भरल्याच्या नंतर जे पहिलं पेज असते अक्नॉलेजमेंट ते तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करणं अतिशय महत्वाचं आहे. ओनली ग्रॉस इन्कम मेन्शन इन ITR इज कन्सिडर फॉर व्हेरिफिकेशन. लक्षात घ्या. अनेकांनी विचारलं होतं की तिथे आम्ही महागाई भत्ता त्याच्यात ऍड केलेला आहे, इतर सगळे डॉक्युमेंट्स भत्ते त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. तर अशा वेळेस आपल्याला आपलं इन्कम कसं पकडायचं तिथे सरळ सरळ सांगितलं मित्रांनो की तुम्हाला तुमचं ग्रॉस इन्कम या ठिकाणी व्हॅलिड केलं जाणार किंवा त्यालाच पकडलं जाणार आहे. म्हणून
तुम्ही जरी गव्हर्नमेंट जॉबला असाल तरी तुमचा ITR रिटर्न नुसारच तुमचं ग्रॉस इन्कम हे व्हॅलिडेशनसाठी पकडलं जाणार आहे. तुम्ही जे काही फर्स्ट कॉपी असते मित्रांनो, जे इंडियन इन्कम टॅक्स रिटर्न अक्नॉलेजमेंट ही कॉपी तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. नंतर आहे ITR स्पाऊस. समजा पत्नी जर अर्ज करत असेल तर पतीचं ITR, पती जर अर्ज करत असेल तर पत्नीचं ITR इथे आवश्यक आहे. इफ युअर पाऊस इज वर्किंग अँड हॅज अँड ITR, जर तुमची मिसेस किंवा तुमची पत्नी जर वर्किंग असेल तरच IT रिटर्न तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे, अन्यथा लागणार नाही. तिथे तुम्हाला सेम फायनान्शियल इयर 2022-23 आणि 21-22 आणि असेसमेंट इयर 22-23 साठी तुम्हाला हे सगळं अपलोड करायचं आहे. नंतर आहे इन्कम प्रूफ, अतिशय महत्वाचं आहे. अनेकांनी या संदर्भातही प्रश्न केले होते की इन्कम प्रूफ कसं करायचं. तर तहसीलदार इन्कम सर्टिफिकेट, आयदर ऍप्लिकेंट और हिज हर स्पाऊस हॅव अँड इन्कम सर्टिफिकेट. बघा, तुम्हाला तहसीलदाराचं इन्कम सर्टिफिकेट, ज्याला उत्पन्नाचा दाखला म्हणतो, ते तुम्हाला या ठिकाणी सादर करायचं आहे, अपलोड करावं लागणार आहे. सिलेक्ट द इन्कम सर्टिफिकेट बटन अँड अपलोड द इन्कम सर्टिफिकेट इश्यूड बाय द तहसीलदार और महा ई सेवा केंद्र फॉर द इयर 2021-22. तहसीलदाराकडून तुम्हाला मिळालेलं सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. हॅव्हिंग बारकोड इश्यूड बाय द महा ऑनलाईन और महा IT. त्या सर्टिफिकेटवरती, त्या प्रमाणपत्रावरती बारकोड असणं आवश्यक आहे, अन्यथा ते व्हेरीफाय होणार नाही. यानंतरचा महत्वाचा सर्टिफिकेट मित्रांनो, कास्ट सर्टिफिकेट. इफ यू कॅन अप्लाय इन SC ST NT DT VJ, म्हणजे अतिशय महत्वाचं. अनेकांनी या संदर्भात प्रश्न केले होते की नेमकं आम्हाला कळत नाही की आम्हाला, म्हणजे मी ओपन मध्ये आहे तर मला कास्ट सर्टिफिकेट लागेल का, तर मी OBC मध्ये आहे मला कास्ट सर्टिफिकेट लागेल का, असे अनेक प्रश्न या ठिकाणी केले होते. तर या ठिकाणी तुम्हाला फक्त SC ST NT आणि DT आणि VJ या 5च प्रवर्गासाठी कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. इतर प्रवर्गासाठी कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही. इट इज मेंडेटरी टू हॅव द कास्ट सर्टिफिकेट अँड कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बिफोर रजिस्ट्रेशन. बघा, तुम्हाला रजिस्ट्रेशन पूर्वी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं मेंडेटरी आहे, आवश्यक आहे. इफ यू डू नॉट हॅव कास्ट व्हॅलिडिटी, सिलेक्ट नो अँड सिस्टम विल अलाउड यू टू प्रोसीड सब्जेक्ट टू कंडिशन दॅट यू विल प्रोव्हाइड अँड अपलोड द कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बिफोर टेकिंग द पोझिशन ऑफ फ्लॅट. जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला काही काळाची मुदत देण्यात येईल आणि नंतर तुम्हाला ते अपलोड करायचं आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट करून. पण कास्ट सर्टिफिकेट ही मेंडेटरी, ते तुम्हाला आवश्यक आहे. नंतर आहे स्पेशल कॅटेगरीज. स्पेशल कॅटेगरीज मध्ये सुद्धा अनेक स्पेशल कॅटेगरीज आहेत मित्रांनो, अतिशय महत्वाचे त्याच्यामध्ये सुद्धा आहे. तर इथे तुम्हाला पहिला आहे की आर्टिस्ट, जर्नलिस्ट, फ्रीडम फायटर, लीगल हेअर, फ्रीडम फायटर्स, एक्स सर्व्हिसमॅन्स, डिपेंडेड, एक्स सर्व्हिसमॅन डिपेंडेड, डिफेन्स फॅमिली, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, म्हाडा एम्प्लॉईज, MLA MP MLC, फिजिकली हँडिकॅप, PMAY, हे सगळे स्पेशल कॅटेगरीज आहेत. इथे तुम्ही क्लिक करून इथे सदरची माहिती तुम्ही पाहू शकता किंवा ती डाउनलोड करून घेऊ शकता. नंतर पहा मित्रांनो, अतिशय महत्वाचं पुढे, तर हे स्पेशल कॅटेगरीज मध्ये सुद्धा पुढे तुम्ही पाहू शकता की ते सर्टिफिकेट कसं जनरेट करून घ्यायचं. म्हाडा एम्प्लॉईज आहे, फिजिकली हँडिकॅप आहे, या संदर्भात सविस्तर माहिती म्हाडाने आपल्या बुकलेटमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही वाचून घ्या. आणि त्याचे फॉर्मॅट सुद्धा बुकलेटमध्ये ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते प्रमाणपत्र सादर करायचं आहे. जर त्या फॉर्मॅटच्या व्यतिरिक्त तुम्ही सादर केलं तर मात्र कुठेतरी तुमचं ते प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार नाही. म्हणून हे अतिशय महत्वाचे पॉइंट्स आहेत मित्रांनो, अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत की जे म्हाडा लॉटरी पूर्वी आपल्याला नेमकं काय काळजी घेणं आवश्यक आहे किंवा काय डॉक्युमेंट्स आपल्याला सोबत ठेवणं आवश्यक आहे, ही माहिती देणं तितकंच महत्वाचं होतं. तर एकंदरीत आपल्याला एक समजलं असेल मित्रांनो की नेमकं आपल्याला कोणते कोणते कागदपत्र कशा प्रकारे तयार ठेवायची आहेत. म्हणून अनेकांचे आधार कार्ड हे लिंक नसतील, ते तुम्ही व्यवस्थित लिंक करून घ्या. तुमचे जे काही डोमिसाईल असेल, कास्ट असेल, इन्कम सर्टिफिकेट असेल, ते अशा प्रकारे तुम्ही तुमची तयारी करून ठेवा, जेणेकरून लॉटरीत अर्ज करताना तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. पुढील भागामध्ये नेमकं या लॉटरीसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं हे सविस्तररित्या आपण लाईव्ह पाहणार आहोत आणि ते सगळं मी डिटेल्स तुम्हाला सांगणार आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.